आमची मेथीची भाजी ससा खाताय जगोजगी 4-5 दिवस झाले. ससा खूप लोदला आता. कसं बघ आता भाजी जाईन का नाही आपल्या भाजी करायला. आता ते उंदरच खाते ससा ससाच खाते. हां निकाल लागला ना कमी होती बघ त्या दूध पेरला आपण त्या दूध ठेवा होऊ देते का नाही का बाबा ससा या. काही खरं नाही बाबा. रानडुकरानं कपाशी खाल्ली आणि ससा आता मेथीची भाजी खात आहे. मेथीची भाजी संपल्यावर कुठे गहू खाते का ससा. अशी गोष्ट आहे. आता भावांनो आता शेतकऱ्याचं म्हणलं तर पहा आता कसं आहे ते. आता आलतो आम्ही गहू मऊ पाहिले. कापूस फुटला का पाहासाठी आलतो. थोडंसं आहे कापूस फुटत तर आता गहू पाव म्हणलं तर इकडं आता आलो पाहिले तर नाव ना खाऊ नाही काही खरं नाही. हा का रोजी खाईन तर काय होईल. जाऊ दे आता काय उपाय नाही. आता निसर्गाच्या भरोश्यावर आहे ते. शासन काही मदत देत नाही. सरपंचाला चांगलं सरपंच तिकडं फोन लावला वरतं पण काही फायदा नाही. 5 पैशांनी मदत नाही भेटली. नुकसान भरपाई दिलीच नाही. जाऊ दे स्वतःच्या भरोश्यावर जीवन पाला ते शेतकऱ्याला. कोणीच शासन मदत करत नाही. कोणतेच अधिकारी मदत करत नाही. गावातले अधिकारी मदत करत नाही. असं राहते शेतकऱ्याचे जीवन. जाऊ दे आपल्याला पाहा लागते. कोणीच काही आपल्याला साथ देत नाही. जाऊ दे जीवन जगणं म्हणजे जगणं आहे. आवडल्यास लाईक करा कमेंट करा. आमच्या गावाकडचे बी लोक पाहत राहा.